सांगलीकरांना श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचा लाभ सांगलीतच. कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतिम टप्प्यात. पृथ्वीराज पाटील मिरज वृत्त अयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. सन 1986 साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला. प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत. अयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते, पण आजघडीला ते शक्य होईलच असे नाही. सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहेतून आम्ही नेमिनाथ नगर येथे कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात अयोध्या नगरीत विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून आणण्यात येणार आहे. याच मूर्तीला घेऊन भक्तिपूर्वक अयोध्येत श्रीराम मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. जानेवारी 21 रोजी सायंकाळी 4 वाजता वसंतदादा समाधीजवळील रामटेकडी श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा प्रारंभ होऊन ती श्री गणपती मंदिर ते गणपती पेठ, सराफ कट्टा मार्गे कापड पेठ, दत्त मारुती रोड ते शिवाजी पुतळा, रिसाला रोड, पंचमुखी मारुती रस्त्यावरून सांगली राममंदिर चौकातील श्रीराम मंदिरात समाप्त होईल. लेझिम, झांज पथक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात रामलल्लांचा जयघोषातील या शोभायात्रेत भगव्या ध्वजासह तिरंगा ध्वज अग्रभागी असेल. 22 जानेवारी 2024 रोजी कल्पद्रुम क्रीडांगणावरील मंदिरात विधीपूर्वक रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल. 22 ते जानेवारी 28 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. 7 दिवस श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंदाच्या अनुभूतीचा लाभ सांगलीकरांना व्हावा यासाठी दररोज सायंकाळी 6 वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी 22 रोजी महेश हिरेमठ आणि कलाकार यांचे श्रीराम भजन, जानेवारी 23 रोजी श्रीराम यज्ञ, रामनाम जपसोहळा व हेमंत जोशी, मुंबई यांचे व्याख्यान, जानेवारी 24 रोजी लोकाभिराम श्रीराम या विषयावर सौ धनश्री लेले मुंबई यांचे व्याख्यान, जानेवारी 25 रोजी परेश पेठे आणि कलाकार यांचे गीत रामायण, जानेवारी 26 रोजी अयोध्येतील विशेष निमंत्रित पुरोहितांकडून श्रीरामांची महाआरती, जानेवारी 27 रोजी आदित्य संप्रदायी राष्ट्रीय कीर्तनकार भागवताचार्य हे भप योगेश्वर उपासनी महाराज पुणे यांचे श्रीराम कीर्तन आणि जानेवारी 28 रोजी लेझर शोधमधून विलोभनीय नेत्रदीपक श्रीराम दर्शन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी दिली. या श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचे मुख्य आयोजक डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, पृथ्वीराज पाटील फाउंडेशन हे असून उषःकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मॅग्नेविंक हे आयोजन सहाय्यक आहेत. आणि परिसरातील ग्रामीण भागात प्रत्येक मंदिरात निमंत्रण पत्रकांचे फलक लावण्यात आले आहेत. निमंत्रण पत्रिका वितरण झाले आहे. आपल्याला आपले वाटणारे राज्य म्हणजे रामराज्य. रामराज्याची स्थापना हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि वंचितांना न्याय ही प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची पायाभूत मूल्ये आहेत. या मूल्यांवर आधारित शासन व समाज व्यवस्था निर्मितीला अधिक बळ देणारा हा प्रभू श्रीराम भक्तीचा उत्सव आहे. श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्यात सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन रामलल्लांचे दर्शन लाभ घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका.